लखन सियावर रामचंद्र भगवान की। श्री हनुमान जी महाराज की जय। अरे ते बसलेले भाऊ आहे ना तिकडे, तुमच्याकडले पडदे वर घ्या, ज्याच्या त्याच्या मागे ते आडवे लावलेले मी खाली पाडा ते मंडपाला आलं तेवढी माझ्यासाठी दगदग होते. हे माणसं मरून जाते बघा ना, मोकळं राहिलं ते आडवे लावलेले. वंशी विभूषित करांगनीरदाः पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णं त्वदीयपदपङ्कजपञ्जरान्ते अद्यैव मे विशसु प्राणप्रयाणसमयोर्कपवातपित्तैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रने येन त्वया भारततैलपूर्णं प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप। यप्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। भक्तों के राजा श्याम मेरे आजा। आली का हवाली का भक्तों के राजा श्याम मेरे आजा। श्याम मेरे आजा घनश्याम मेरे आजा। मुरली वाले आजा बंसी वाले राजा।
बाल कृष्ण कन्हैया लाल की जय। विश्व माहुली ज्ञानेश्वर जी महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम जी महाराज की जय। समर्थ सद्गुरु गजानन जी महाराज की जय। श्री हनुमान जी महाराज की जय। ओम नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। राम विदर्भ पंढरी सजल विहीर अमृत तीर्थ बस बस बसून घ्या नंतर गादीवर बसा. शशिभाऊ तुम्ही वर बसा. जागा ज्याला बसता येत नाही खाली ते वर बसा. शांतीवन कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थांचे अध्यक्ष, संस्थांची विश्वस्त मंडळी, ज्यांनी क दर्जापासून ब दर्जापर्यंत संस्थान आणलं ते आलेले साहेब, समोर बसलेले, लांब बसलेले, टाळकरी, वारकरी, माळकरी, बिनेकरी, पहारेकरी, मृदंगाचार्य, संवादिनी वादक, समस्त गजानन भक्तांच्या चरणी व्यासपीठाकडून मंडपात खेळणाऱ्या ईश्वरीय चेतना, गजानन बाबांच्या चेतनेच्या समोर कृष्ण कथेच्या 5व्या दिवसाचा साष्टांग कथा आरंभ होईल. एकदा प्रेमानं सगळेजण अंतःकरणामध्ये भगवान गजाननाला स्थानापन्न करा आणि आपण पुढे चला. छान छान लक्ष वा ऐका लक्ष असू द्या. असं आहे ते करू सुरू. पुंडलिका समवेत येई बायजाशे गावात, पुंडलिक गजानन भक्त मुडगाव हे ग्राम त्याचे, नित्य करीती दोघे वारी गजाननाच्या दरबारी, शुद्ध भाव तो अंतरी जननिंदा ती होतसे,
ही राहील जन्मभरी वृत्ती सदा ब्रह्मचारी जनाबाई पंढरपुरी ऐशा परिती राहिली। समर्थ सद्गुरु गजाननाच्या सानिध्यात आपण सगळेजण आडगाव अकोली पाणी आणलं ज्या विहिरीला तिथं बसलो। मी काल म्हणल्यासारखं तुम्हाला कोरडे जे काळज आहेत ना तुमचे हृदय कोरडे ते बंद करा, त्याला ओलावा नाही आणि ओलावा फक्त साधू संतांच्या प्रेमाने तयार होतो, बाकी कशाने होत। आता हळूहळू पुढे सरळ सरळ गणित आहे। कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला ना? कोण कोण आनंद घेतला सांगा? अरे बोला तुम्ही। सगळ्यांनी घेतला? सगळेच उभे राहिले होते, पण काही जण उभे राहून सुद्धा बसलेले होते। जन्म लियो नंदलाल श्री हरिदास, गोकुल में मच गई धूम, जन्म लियो नंदलाल। श्रीमद भागवतातला दशम स्कंद म्हणजे हार्ट ऑफ भागवत, कृष्ण परमात्म्याचं हृदय। आसन मरण व्यक्तीचं कर्तव्य काय, इथून सुरुवात झालेली भागवत कथा 7 दिवसात मोक्ष देणारी ही कथा। भाऊ ऐका, परीक्षिती राजाला इकडे लक्ष द्या, लय शांत लक्ष देऊन। आज तर गुरुवार आहे म्हणतोय, गुरुवार म्हणजे गजानन बाबाचा आजच ना, बाकी तुम्ही मोकळे पुन्हा पाप करा। अरे असं राहतं का कुठं? सगळेच वार त्यांचे, पण ते आमचे गुरु आहेत म्हणून स्पेशल वार त्यांचा। स्वामी मंदिर चलो रे आज गुरुवार है, स्वामी मंदिर चलो आज गुरुवार है, स्वामी मंदिर मनातला एक भाव सांगतो। लाईट गेल्याचं दुःख तुम्हाला कधी होईल? मला होतच नाही, कारण माझा एक स्वभाव आहे। मला एक कळालं की जोपर्यंत अंधार होत नाही तोपर्यंत तो कृपा करेल। अरे जीवनामध्ये दुःखच नसले तर सुखाला काय? अरे ही गेल्यावर त्याची किंमत कळते, बरोबर आहे? ही गेल्यावर मोडता वासला, ही गेल्यावर त्याची किंमत कळते, आहे तो किंमत नाही। स्वामी मंदिर चलो आज गुरुवार। परभणीवरून माझ्या परिवारातली मंडळी आली आज। शशी भाऊ आले, कुलकर्णीजी, परभणी जिल्हा बँकेचे एमडी साहेब आमच्या कुरुंकर दादा आले, काजे साहेब आले, मुळे साहेब आले, शांतीनाथ मामा आहेत, माझी बहीण आली आहे शेगाववरून, तिथे ड्युटीला असते ती खामगावला, भातसा आला। अन्य तुम्ही सगळे प्रेमाचेच माणसं, तुम्ही तरी का दुसरे आहेत का? हो गजानन, तुम्ही बी सगळे माझेच आहेत। आता मी तुमचा आहे का नाही तुम्हालाच माहिती आहे, म्हणजे फक्त जेवढ्याने टाळ्या वाजवल्या तेवढ्यालाच आवडलो का मी? थोडस शांत आणि खोल ऐका, 5 मिनिट। परीक्षित राजाला शुकाचार्यजींनी वहिनी असं सांगितलं, मैया असं सांगितलं की
पाणी प्यायचं असेल तर पिऊन या, मी थोडं थांब. ते काय म्हणतात, मी म्हणू का तुम्हाला पाणी पिऊन तुम्हाला जायचं पाणी प्यायचं? अरे तुम्ही ना आम्ही तरी रोज 3 तास ऐकतोय, तो दिवस रात्र 7 दिवस ऐकतो. त्याला म्हणलं तुम्हाला पाणी प्यायचं, तो म्हणलं गुरुजी एकदा फक्त पाणी प्यायची वासना झाली होती तर त्याचा परिणाम हा भोगतोय मी. आता परत जर पाणी प्यायची इच्छा झाली तर मला काय काय भोगावं लागेल. असं करा ना, पाणी प्यायचं नाही तुम्ही चालूच ठेवा. कारण पाणी पाणी आहे, पण श्रीमद भागवत कथा हे अमृत आहे. आणि या ठिकाणचं मूल्य असं आहे सर, या ठिकाणचं मूल्य असं आहे, तिथं पाणी आणि अमृत आहे, इथं अमृत आणि तीर्थ आहे. इथल्या पाण्याला अमृत तीर्थ म्हणतात, वनाला शांती वन. काय म्हणतात? अरे बोला मारता थोडा इको कमी करा. ए राजा थोडा इको. काय म्हणतात त्याला? शांती वन. आणि या वनात येऊन जर तुम्हाला शांती मिळत नसेल तर काय मजा, काय अवस्था असेल. आता तरी सभागृह फलानं विस्तानं एवढं सगळं, जेव्हा गजानन बाबा आले असतील तेव्हा काय असेल? हे लोक म्हणतात काय नव्हतं, काय नव्हतं. तुम्ही होते मुर्दा बसला, कुछ नहीं था. पण एक लक्षात घ्या, पाणी पित नाही तो. मग श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदात पहिल्यांदा भेदाचे 2 प्रकार सांगितले, एक स्वयंसिद्ध भेद आणि औपाधिक भेद. स्वयंसिद्ध भेदामध्ये घोडा आणि गाय हे वेगवेगळेच, पण औपाधिक भेद मध्ये पाणी थंड आणि गरम. पाणी पाणीच, थंड वेगळं आणि गरम वेगळं, याला औपाधिक भेद म्हणतात. उष्णतेने त्याला गरम उपाधी येते. कृष्ण परमात्म्याची लीला. शिट्टी वाजू सगळ्या रसाचा सागर म्हणजे 10वा स्कंद. बाललीला हास्य रस, रासलीला श्रृंगार रस, चाणूरमुष्टिकांना मारून टाकलं वीर रस. सगळ्यांना सगळे रस प्रदान करणारा देव म्हणजे कृष्ण. पण एक अडचण आहे अध्यक्ष, याची एकच अडचण, हा सगळे रस देतो फक्त प्रेम राखून ठेवतो. प्रेम कोणाला दे? यानं प्रेम दिलं फक्त गोपाळा. कोणाला? कोणाला? गोपाळा. आणि दुसरं प्रेम दिलं गोपिकेला. अर्जुनाला गीता सांगितली, प्रेमाच्या बाबतीमध्ये अर्जुनाला तितकं नाही दिलं जितकं गोपाळाला. देवाचा जन्म झाला. नीट आहे, नीट आहे. आता फक्त प्रश्न उत्तर पटपट यायची वेळ घालायचा. कृष्णामध्ये रामामध्ये एक फरक आहे. राम कधी जन्मले? बोला ना. दुपारी 12 वाजता. कृष्ण संध्याकाळी का नाही जन्मला? एक गावात एक आजोबा उठून म्हणले, आता आम्हाला माहिती का जन्माला नाही? काय काय संध्याकाळचं का नाही? दुपारच्या 12 वाजता भूक सतवते तो हरे राम 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 सीता. दुपारी असं ना पंक्तीला म्हणतात तुम्ही हरे राम दुपारी. आणि संध्याकाळच्या 12ला वासना सतवते, त्यावेळेला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. बस हे 7 दिवस इथं जप करते, पुन्हा करे. रामाचा जन्म तिथी कोणची? 9 बरोबर. बोला ना. 9 कोणची? 9 रामनवमी. चांगलं बोला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी दोन प्रहर कागशी, दोन प्रहर कागशी सूर्य था बला.
असे बसले या तरी थोडंफार बोलत आहे. माणसं तर असे बसले पहिल्या दिवशी बसले. ऐका ना, माझ्याकडे लक्ष आई कधी जन्माला दुपारी 12. ऐका ना, ज्या वेळेला दुपारी 12 वाजता जन्मले ना, इतका सुंदर दिसायचा. राजस मदनाचा रवि शशि कळा लोपली राजस सुकुमार मदनाचा. काय दिसायचा. आई शूटिंग नका करू, मोबाईल काढून नका. लक्ष राम आएंगे तो अंगना सजाओगे. एकदा मला विदर्भाची टाळी ऐकू द्या. एकाच रिदम मध्ये वाजवायची, मागे पुढे वाजवायचं. लक्ष द्या. राम आएंगे तो अंगना सजाओगे. दिया जला के मैं दिवाली मनाऊंगी. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. मेरे शिकवायचं काम होतं अध्यक्ष. चलू. रामाचा जन्म कोणत्या तिथीला? 9मीला म्हणा. हा आता ऐका, 9चा पाडा म्हणा. 9 1 9 म्हणा. 9 2 8 8 1 पटपट बोल. 9 9 3 27 7 2 36 6 3 45 5 4 54 4 5 63 7 अरे बोला ना. 72 7 2 9 81 8 1 9 90 9 0 9 90 2 180 8 1 180 2 360 6 3 360 720 7 2 720 2 14 40 4 4 8 करा. पुढच्या वर्षीपर्यंत करा. 9 साहेब हा पाड्यात 9 येत नाही. याला ज्या सोबत कोणाला जोडलं तरी 9च करतो. 15 9 35 5 3 8 9 25 9 सव्वा 200 2 2 4 5 9 30 9 80 8 बोला ना. एक पत्नी एक वचनी एक बानी राम. पण आता कृष्णाच्या पाड्यामध्ये असं नाही. कृष्णाची तिथी कोणची? आई बोल ना. अष्टमी. आमच्या गावाकडे अष्टमी म्हणतात, तुमच्याकडे अष्टमी. अकोला अकोट असं. अरे बोल ना, वर्गाला बी असं. आई लक्षात आलं काय? अष्टमी. हा चला मराठी आकडे सांगा पटपट. 5 इकडे बघा. 1 ला गाठ बसली. 2 ला बसली. 3 ला मध्ये बसली. 4 ला खाली बसली. 5 ला वर बसली. 6 ला मध्ये बसली. 7 ला बसली. नाही द्या ना प्लीज, एखादी द्या ना. अरे असं 8 ला गाठ नाही. एक लक्षात घ्या, 8 ला गाठ नाही. ज्याच्या चित्तात गाठ नाही त्याला कृष्ण. अजून थोडं मोकळं बोलतो. आणि ज्याच्या चित्तात गाठ आहे त्याची गावाच गाठ होते. बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. पासून उकळलेल्या गाठी देता
अरे आमच्या शेगावची दिंडी चालते काय चाली असता महाराष्ट्राच्या रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बलवान तोहा माधव आई आता पहिला प्रश्न आहे नवमीला त्याचा जन्म अष्टमीला ह्याचा बरोबर रात्री 12ला कोण बोला ना कृष्ण तुम्ही बोला तुमच्या बाहेरून पाठिंबा नका मध्ये सगळे एकाच पक्षात आहेत आता लक्ष तिकडे बघा रात्री 12ला जन्माला त्याचं कारण गजूभाऊ असं आहे दुपारी 12 वाजता राम जन्मले ना चंद्र आलेला नव्हता चंद्राला दर्शनच होत नव्हतं मध्य दिवस सूर्य पुढे सरकत नाही आणि मग चंद्राला दर्शन होत नाही तर चंद्र देवाकडे गेले कोणत्या देवाकडे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं त्याला प्रार्थना केली मला तू तेव्हा म्हणला काळजी नका करू महाराज तेव्हा म्हणला काळजी नका करू तुमचं नाव मी माझ्या नावासोबत जोडून घेतो प्रभू राम अरे बोला ना प्रभू राम आपण तर युती केली असती त्याने नाही केली तो काय म्हणतो हम नाम के प्रेमी नहीं है मालिक हरि नाम के दे दर्शन गिरधारी तेरी सांवली सूरत पे मग देवानं त्याला वचन दिलं की पुढच्या वेळेला आलो ना तर सगळ्यात अगोदर दर्शन तुला दिलं कुणाला चंद्राला मग रात्रीच्या 12चा टाइम का निवडला कुणामुळे बोला ना मोठ्याने घेऊ नका चंद्रामुळे अजून एक आहे राम सूर्यवंशी राम सूर्यवंशी कृष्ण म्हणा चंद्रवंशी राम बुद्धीचा स्वामी आहे आणि कृष्ण मनाचा कृष्ण कुणाचा मनाचा चोर तो काय अरे महाराज हे मन भा हे मन भा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम मनवा खेती करो खेती कृष्ण कशाचा स्वामी बोला ना मनाचा स्वामी कृष्ण कशाचा स्वामी मग रात्रीचा 12चा जन्म ठरला ऐका राम कोण आहे जाऊ का घरी जाऊ राम कोण आहे राजा राम राम त्याला म्हणलं राम कोण आहे तो म्हणते सीता दिमाग कम पगार राम कोण आहे राजा बरोबर कृष्ण कोण आहे अरे चोर आहे ना बोला ना तुम्ही अरे चोर आहे ना तो
मग राम राजवाड्यात जन्मतो चोर अरे कारागृहात जन्मतो बरोबर. आणि अजून एक वाक्य लक्षात ठेवा, कारागृह शब्द तुमच्या आमच्यासाठी आहे, पण मोठे मोठे माणसं त्याला कार्यगृह म्हणतात. आचार्य विनोबांनी गीता प्रवचन नावाचं पुस्तक लिहिलं, ते कारागृहात. लोकमान्य टिळकांनी गीतेवर टीका केली की कारागृहात क्रांती कारागृहात. म्हणून एक लक्षात घ्या, ज्या गाडीत बसतो ना आपण त्या गाडीचा चालक गुरु असला पाहिजे. भैया रे हे भैया भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाथ रे धीरे से गाड़ी हाथ रे धीरे से गाड़ी हाथ रे भैया गाड़ी वाला गाड़ी हाथ रे धीरे से गाड़ी हाथ रे धीरे से गाड़ी हाथ रे भैया अष्टमीला जन्म झाला. काल बघितलं ना तुम्ही, देवाला कुठे घेतलं होतं? अरे बोला ना, देवाला कुठे? एक प्रश्न विचारायला उत्तर द्या, मरताना खरं बोला. देव डोक्यात पाहिजे का हातात पाहिजे? आणि संसार हातात पाहिजे का डोक्यात? सांगता ना त्याला खरं सांगता. देव डोक्यात पाहिजे आणि संसार हातात पाहिजे. आपलं उलट आहे, देव हातात आणि संसार. अरे का मरता का तुम्ही आता? देव कुठे पाहिजे? समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात? देव मस्तकी धरावा अबघात कल्लोळ करावा, अरे मुलुख पडवावा की बुडवावा, धर्म संस्थापने साठी. तुका अंगात रग पाहिजे, परमार्थ करणारा दुबळा नाही पाहिजे. रडक्याचं नेबळाटाचं काम नाही. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे. कोणत्या जातीचे? आयशी कळवळ्याची जाती, आयशी कळवळ्याची जाती, आयशी कळवळ्याची जाती, कधीला भावी प्रीती, कधीला भावी प्रीती, बरं प्रसाद सगळ्यांनी आणला का तुम्ही? कोणी कोणी आणला हात वर करा. अरे दिसून नाही राहिला, कुठे आहे? बाहेर आहे. इथंच आहे.
अरे मी नुसतं पाहिलं तरी पोट भरताना, कारण या प्रसादामध्ये वस्तू कमी आहे पण तुमच्या लोकांचं सगळ्याच अंतःकरणातलं प्रेम भरलं आहे. ऐका ना, चलो पुढे. आता ऐका, पक्का ऐका, अष्टमीला जन्म झाला, नवमीला रात्री 12 वाजता अरे पाऊस आलता का नाही का? अरे बोला ना, कोण आलता? पाऊस म्हणजे कोण आलता? ओम गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते. ओम गण गण गणात बोते, यमुना नदी जी होती ना, माहिती ना तुम्हाला? अरे तुमची जिंदगी गेली ना कीर्तन ऐकता ऐकता. यमुनेनं रस्ता दिला होता, वाट दिली होती ना. बोला ना, वाट कुणाला देते यमुना माहिती आहे? ज्याच्या डोक्यावर देव असतो. काजीजी, आता मी जर तिकडून आलो ना, सगळ्या महिला आजूबाजूला बसलेल्या अशा बाजूला सरका, वाट कशामुळे? माझ्या हातात देव असतो का नाही? मग यमुनेला एका साधूने विचारलं, अरे लाला तेरे घर से आया था तो तूने रास्ता दे दिया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ, भोलेनाथ, भोले. इकडे बघ ना, त्याला दाढी जाऊ का घरी काळ करू का? इतकी दाढी कोणाला? महादेव. इतके केस आणि आई लेकरू कोणाला भेट? दाढी बोला ना राजा. अरे आम्हाला माहिती अध्यक्ष आहे, गल्लीत गेलं ना अजून बी बायका माहिती झोप आला बघ, झोप 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 दाढीला भेट. यशोदा त्याला म्हणते, अरे तुला पाहून घाबरतो रे राधा तुझा. अरे तू कुणाला म्हणते? महादेव. महादेव काय म्हणतो, आई रडणाऱ्या लेकराला मला गप्प बसवता येत. यशोदा पळत गेली ना, आपलं बाळ त्याच्या हातात. कुणाच्या? याला हरिहराची भेट मिळते. याला काय म्हणतात? हरिहराची भेट. असं बाळ मध्ये त्याच्या हातात टाकलं. आई आई दादा तुमच्या पाय मारा. कृष्णानं रडायचं बंद केलं पण महादेव रडत. महादेव ह्याच्यासाठी रडत होता की ज्याच्या सावलीचा स्पर्श लोकांना मिळत नाही, तो जगाचा बाप माझ्या हातात आहे. माझं किती किती असे तुम्ही पुण्यवान लोक रे राजा अकोलीवाली. जगाचा बाप इथे येऊन बसून पाणी काढून पुण्यवान लोक. गजानना औलिया आली जगती थाराया. बघा ना, तुम्हाला वाटतो हा फकीर आहे. मी पहिल्या दिवशी बसून सांगतो हा फकीर नाही, कुबेर आहे. कुबेर मांगेंगे वो देंगे बेटे. आणि आज असं पुण्य शशीभाऊ माझ्या मनातला भाग व्यक्त करतो. मी बिमार पडलो होतो तेव्हा गुरुजींनी मला इथे जायचं सांगितलं होतं, आणि आज माझे मालक दवाखान्यातून बाहेर निघाले तेव्हा बी मी याच परिसरात. कुछ तो
मजबूरी नहीं होगी, वरना कोई बेवफा नहीं होता। अष्टमीचा जन्म, नवमीला उलवलो, दशमी गेली, एकादशीला महादेवाला, चलू पुढे, द्वादशी गेली, त्रयोदशी गेली आणि चतुर्दशीला पूतना आली। आई कोण आलं? बोला ना, पूतना। काळजीची पूतना आली। पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जी पवित्र नाही अशी ती कोण? बोला ना, पाया पडतो, इकडे बघा माझ्या। आई मेकअप करून आली होती, कोण कोण करते मेकअप? मी काहीच नाही म्हणतो, तुम्ही चुकीचं बोलता। फक्त एक चलता चलता एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या। पिकावर पावडर मारतात, केव्हा मारतात? बोला ना, अरे भाऊ दादा बोला ना दादा। अरे पिकावर पावडर केव्हा मारता सांगा तुम्ही? रोग पडल्यावर। रोग पडूच देऊ नका, पावडर लावायची गरज यायचीच नाही। थोडे प्रसन्न राहा, थोडे प्रसन्न राहा, खुश राहा। कशाची नाराजी आहे? दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना, औरों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया। अरे आपल्याला काय दुःख आहे? आपल्यापेक्षा लई दुःखी लोक आहेत। एखाद्याला गजानन महाराजांच्या मंदिरात पळत जावं वाटतं, पण त्याला पाय नसतात, ते जाऊ शकत। त्याच्या दुःखाकडे बघा आणि मग आपले दुःख बघा। पुतना किती, ऐका ना, इकडे बघा ना, मेकअप करून आलते। मग यशोदेला म्हणजे बाळ बघू माझ्याकडे, थोडं मोकळं वाक्य बोलतो, ऐका जमत असतं। माणसं वेशाला बोलतात आणि वेशाला बोलतात। मेकअप केलेला बोलला, दिली त्याच्या हातात, कुणाच्या? आणि स्तनामध्ये विष भरून आणलेलं पुतनेनं बाळाला असं स्तनाला लावलं। ऐका ना, ऐका भाऊ, थोडं मर्म ऐका। त्यानं डोळे बंद करून घेतले। कुणी? कृष्णानं। एक जण मला एका महात्म्याचं असं मत आहे की कृष्णानं स्तनपान करताना डोळे बंद केले, त्याचं कारण असं आहे, उघड्या डोळ्यानं जर पुतनेकडे बघितलं असतं ना, तर पुतनेला पहिल्यांदाच मुक्ती मिळाली असती मारायच्या अगोदर, कारण त्याच्या डोळ्यात तितकी ताकद आहे। मी एक गझल म्हणत असतो, अरे देखे दीवाना कर दे, शायद इनको जादू आए, शाखों से तुम क्या छुआ। पुतनेला माझ्याकडे बघा, आई लाईट आली ना, बंद कर, थोडं शांत। हा आली म्हणलं जात नाही, मला सांगितलं। मी तिला म्हणलो सांगताना, म्हणजे जाताना मला सांगतो, मले सांगजो जाताना, असंच आहे तुमच्याकडे, त्याला सांगजो रे, गजानन बाबाले पायी जायचं म्हणून। आई पुतना मारली, एकदा जय जयकार कितव्या दिवशी मारली माय पुतना? हे माय 6व्या दिवशी। कितव्या? बोला ना, विकार 6 वयाच्या 6व्या दिवशी कृष्णानं सगळे विकार पिऊन टाकले। पुन्हा आयुष्यात त्याला विकार आला आणि आपला अजून गेला, तेव्हा नाही म्हणतात थोबाड गुड। 6व्या दिवशी पिऊन टाकली महाराज। आईकडे बघ नाही माय, पुन्हा आंघोळ घातली, कुणाला? पुतण्याला। अरे पुतना मेल्यावर तिला आंघोळ घालीत असते का राजा? कृष्णाला आंघोळ घातली बरं का, आणि गाईच्या शेणानं घातली। हे वहिनी कशाने घातली? गाईच्या। पुण्यात कथा करत होतं, ते एक वहिनी पुढे बसलेली, मी म्हणलं गाईच्या शेणानं स्नान घातलं त्याला।
ती वहिनी म्हणली शी, मी म्हणलं तुमची. अरे गाईची शी राहते का? त्याला ते शेण म्हणता. ऐका लक्षात माझ्याकडे लक्ष. आणि मग त्याला बघायला यायचं ना, आई ए माय गवळणी यायचं ना बघायला त्याला. मरमर करते नाही, प्रेमळ माणूस मरमर करते. कोणतं बसायला कोणाला तरी पाहिजे असतं. हा सगळ्या गवळणी त्याला बघायला जायचं. हे याला काय म्हणतात? मनाची गुंफिला शेला बाप रखुमा देवी वरू विठ्ठल अर्पिला मोगरा फुलला. है ना इथं असतं. एक काम करा, आता घरी गेल्यावर काय करायचं, असंच लावायचं डोक्याला. असा डोक्याला लावायचा. प्लीज इकडे बघा. असा डोक्याला लावायचा. घरातल्या घरात पळायचं. सडकाले नाही जायचं. घरातल्या घरात पळायचं. इकडे बघा. ते फुलं अशी गळून पडतात. तशा ह्या गवळणी सकाळी सकाळी कृष्णाला बघायला जायच्या ना, असं मेकअप करून असं. एके दिवशी त्या गवळणीनं साहेब असं गजऱ्याला पुढे गेलं. काय म्हणले माहिती? लाज नाही वाटत तुम्ही गळून पडता. मग त्यानं जर मला पसंत नाही केलं, मग मला जवळ नाही घेतलं, तर तो माझ्या जवळ नाही आला तर. ती गजऱ्यातली फुलं काय म्हणली? पूज्यपाद डोंगरे महाराज सांगायचे. ती फुलं म्हणली सखी, तू ज्याच्या पाया पडायला चाललीस ना, तू जगाचा बाप. आणि जे त्याचं दर्शन घेतात त्यांच्या डोक्यावर बसायची आमची लायकी नसते. तुमच्या पायाची धूळ मिळावी म्हणून तुमच्या पायावर फुलं. अरे फुलाला कळत, आपल्याला कळ ना. दलिंदर तोंडाची काय. आणि फार हिंदी मध्ये गोड वगैरे. जाके गोरे गोरे गाल मारे यशोदा कोला. तुम्ही पुरुष मंडळी म्हणा, तुम्हाला वाटते चाललंय ना. जाके घुंगराले बा मारे यशोदा कोला. महाराज हे जर कुठं मोर्चाला असले असते जाके अधर